नमस्कार, प्रवीण रिअल एस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे जी बातमी आलेली आहे, जे मुंबई मंडळाची 120 घरांची लॉटरी ही तांत्रिक अडचणीमुळे हे लांबणीवर पडलेली आहेत. पण आता ती एक लॉटरी सुद्धा लांबणीवर पडली तरी आणखी 2 लॉटरी सुरू आहेत. त्या 2 लॉटऱ्या जी सिडको महामंडळाची 16,876 घरांची आणि जी पी-एम-आर-डीची पुणेची जी लॉटरी आहे, जे 833 घर तिथे सांगण्यात आलेले आहे. ती लॉटरी आता आणखी सुरू आहे. तर हे दोन्ही लॉटरीची माहिती आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरी आणि पुणे पी-एम-आर-डीचे लेटेस्ट नोटिफिकेशन या YouTube चॅनलवरती तुम्हाला मिळत असतात. जी मुंबई मंडळाची 2024 नंतर जी लॉटरी निघालेली होती 120 घरांची, या लॉटरीकडे खूप साऱ्या लोकांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या, की जेणेकरून हे जे लॉटरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला घर मिळावं. मुंबईमधील जे प्राईम लोकेशन होती 120 घरांसाठी, जे कन्नमवा नगर, विक्रोळीमध्ये झालं, भायखळा झालं, अंधेरी झालं, कांदिवली झालं, म्हणजे अशी प्राईम लोकेशनची घरं होती. ज्या सर्वात स्वस्त घरे 31 लाख अँटॉफिल या साइटचं त्यांनी सांगितलं. वडाळ्याची किंमत ही 42 लाख रुपये आहे आणि तारदेवमधील जे घरं सांगण्यात आले ते 7 ते 8 कोटी रुपयांपर्यंत या घरांची याच्यामध्ये जी किमती सांगण्यात आलेल्या होत्या आणि जी अनामत रक्कम होती ईएमडी अमाउंट ते 1 लाख, 2 लाख, 5 लाख जसे ज्या लोकेशनची घर आहे त्या लोकेशनच्या याच्यामध्ये अनामत रक्कम सुद्धा सांगण्यात आलेली होती. पण आज अचानक अशी माहिती आली की हे तांत्रिक अडचण जी ऑनलाईन नोंदणी होणार होती 5 फेब्रुवारी पासून येणाऱ्या गुरुवारपासून, पण ती आता पुढे लोटण्यात आलेली आहे. म्हणजे आता आणि 5 फेब्रुवारीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि 12 तारखेपासून तुम्हाला हे घर सिलेक्ट करायचं ऑप्शन ओपन होणार होतं. पण तांत्रिक अडचण आल्यामुळे ही लॉटरी आता पुढे लोटण्यात आली. आता नवीन तारीख कधी येणार आहे असं त्यांनी कुठेही त्यांच्या म्हाडाच्या वेबसाईटवरती सुद्धा नाहीये. त्यांच्या सोशल मीडियाचे जे पेजेस आहेत तिथे पण सुद्धा आलेले नाहीयेत. वृत्तपत्रामध्ये सुद्धा तीच बातमी आलेली आहे. जे प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना माहिती देण्यात आली. जे सर्व पत्रकार बंधू तिथे होते. त्यांनी त्यांना सुद्धा हे सांगण्यात आले, की जेव्हा कोणतीही आमच्याकडे डेट येणार, म्हणजे जेव्हा आम्ही पब्लिश करू तेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल. म्हणजे आपल्याला ते सुद्धा सोशल मीडियाद्वारे ती बातमी माहिती पडेल, की नवीन तारीख कधी येणार आहे. पण आता ही लॉटरी जरी आपल्या हातातून निघून गेली नाही, म्हणजेच आता नेक्स्ट डेट डिक्लेअर होणारच आहे. तरी पण सुद्धा जी सिडको महामंडळाची 16,876 घरांची जी लॉटरी आहे ती अजून आणखी सुद्धा सुरू आहेत. म्हणजे तुम्हाला जे सिडको होम साइटवरती जाऊन तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करू शकता. येथे सुद्धा प्राईम लोकेशनची घरं सांगण्यात आलेलं आहे. ईडब्ल्यूची घरं सांगण्यात आलेलं आहे. एल-आय-जीची घरे सांगण्यात आलेलं आहे. ईडब्ल्यूएसमध्ये 6 लाखाच्या आत इन्कम क्रायटेरिया सांगण्यात आलेला आहे. एल-आय-जीसाठी तुम्हाला 6 लाखाच्या वरती इन्कम क्रायटेरिया सांगण्यात आलेला आहे. येथे जे लोकेशन आहेत नवी मुंबईमध्ये जसे की वाशी, खारघर रेल्वे स्टेशनच्या बाजूचा प्रकल्प, खारघर सेक्टर 14, ईडब्ल्यूएस, एल-आय-जी, कळंबोली, जे कळंबोलीचं बस टर्मिनल, पनवेल बस टर्मिनल, पनवेल मधील जी घर आहेत, त्यानंतर मानसरोवर, खांदेश्वर, उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर आणि तळोजामधील जे तळोजा नॅशनल हायवे फोर्टेजच्या लगत जो प्रोजेक्ट आहे तळोजा सेक्टर 39, त्यानंतर तळोजा सेक्टर 37A, त्यानंतर सेक्टर 28, ही जी 16,876 घरांच्या लॉटरीमधील लोकेशन आहेत. येथे तुम्हाला सिडको होम साइटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि 11 ते 28 फेब्रुवारीमध्ये तिथे तुम्हाला घरं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये राउंड सिस्टम असते. याच्यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही मुंबई मंडळाची लॉटरी होती 120 घरांची. पण येथे तुम्हाला तिथे चॉईस टाकावे लागतात. तिथे 3 राउंड असतात. 3 राउंड झाल्यानंतर चौथा राउंड तुम्हाला रँडॉमली घरं जर शिल्लक असली तर सिडको मंडळाकडून तुम्हाला चौथ्या राउंडमध्ये घर दिल्या जात असतात. ही सिडको मंडळाची जी आता सध्या लॉटरी सुरू आहे. 16,876 घरे येथे सांगण्यात आलेले आहे. येथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. याच्यासाठी जे डॉक्युमेंट मी म्हाडा लॉटरीमध्ये जे डॉक्युमेंट असतात ते सुद्धा इथे सुद्धा ते डॉक्युमेंट असतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, ज्याचं इन्कम सर्टिफिकेट नसेल ते उत्पन्नाचा दाखला, जे इन्कम टॅक्स रिटर्नची जी फाईल असते, त्यानंतर बँकेचं पासबुक ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यांचं, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जर ज्या व्यक्तीचं लग्न झालेलं असेल तर त्यांच्यासाठी जे पत्नी असेल को-ॲप्लिकंट किंवा पत्नीला तिथे त्याची माहिती द्यावी लागते. ईडब्ल्यूएस साठी कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी सुद्धा मिळत असते. ईडब्ल्यूएस टाइपची जी घरे असतात तिथे. याच्यामध्ये पत्नीचे आधार कार्ड, पॅन कार्ड लग्नानंतरचे असणे आवश्यक आहे. कारण की तिथे जी माहिती आपण सिडको होम साइटवरती जे मुंबई मंडळाचं जे म्हाडाचं पोर्टल आहे तिथे सुद्धा ही सर्व माहिती जे डिजी लॉकर थ्रू तुमचं ते व्हेरिफाय होत असते आणि जो तुमच्या आधार कार्डला जो फोटो आहे तो तिथे तुमच्या त्या म्हाडाच्या वेबसाईटवरती किंवा सिडको होमच्या वेबसाईटवरती तो तिथे कॅप्चर केला जात असतो. म्हणजे ही सिडको होमची लॉटरी आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता तुम्ही 11 ते 20 फेब्रुवारीपर्यंत तिथे चॉईस टाकण्याचा ऑप्शन होणार आहे. आता तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन सुरू आहे. सिडको होमची साईड आहे. त्यानंतर पुणेमधील जे पी-एम-आर-डीची लॉटरी आहेत, हे डिसेंबरमध्ये या लॉटरीला सुरुवात झालेली आहे. पण याला एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
ही लॉटरी सुद्धा तुम्ही मिस नका करू. येथे 833 घरं सांगण्यात आलेले आहे EWS LIG. येथील जो सेक्टर 12 आणि सेक्टर 30-32 असे 2 सेक्टरची घरं सांगण्यात आलेली आहे. सेक्टर 12च्या प्रोजेक्टला EWSची जी 55 घरं आहेत तिथे प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी तुम्हाला मिळणार आहेत. आणि या लॉटरीला तुम्हाला 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता. PMRDA.in या साईटवरती जाऊन www.pmrda.in म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये जे आहेत ही ती लॉटरी इथे सुरू आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्चला तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं 10 मार्चला ड्रॉप लागणार आहेत. ड्रॉप म्हणजे असं असतो की ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची एक लिस्ट लागते आणि जे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांची एक लिस्ट लागते. जे रिजेक्ट लिस्ट झालेले आहेत त्यांना सुद्धा एक संधी देण्यात असते की तुमची जी चुकी आहे तुम्ही ती चुकी दुरुस्त करावी. त्यानंतर जो 18 मार्चला त्यांचा फायनल ड्रॉप लागणार आहेत म्हणजे फायनल लिस्ट लागणार आहेत. जी लिस्ट फायनल लागते त्याचाच विचार जो लॉटरी लागत असतो त्याच्यामध्ये त्यांचा विचार केला जात असतो. आणि 25 मार्च 2026 या PMRDA लॉटरीचा रिझल्ट लागणार आहे. आणि तुम्हाला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत PMRDच्या 25 मार्चला रिझल्ट लागल्यानंतर ज्यांना घरं लागलेली आहेत त्यांना जी अमाऊंट त्यांनी सांगितलेली आहे ती EMD अमाऊंट अनामत रक्कम आहे ती कमी होऊन तुम्हाला ते त्यांचं जे लेटर येते पेमेंटचं शेड्यूल येत असते. आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांना घरं लागलेली नाहीत त्यांच्यासाठी 9 एप्रिल पासून या PMRDच्या लॉटरीमधील जे रिफंड प्रोसेस आहे ते रिफंड स्टार्ट होत असते. तर असे हे 2 लॉटऱ्या सुरू आहेत. हे दोन्ही लॉटरी तुम्ही मिस करू नका. आणि आता जी पुणे मंडळाची जी लॉटरी येणार लॉटरीचा जो निकाल लागणार होता 4186 घरांचे त्याच्यासाठी सध्या खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या की पुणे मंडळाची लॉटरी कधी लागणार आहे. 2 ते 3 महिने झालेले आहेत. आम्ही अनामत रक्कम भरलेली आहे 10,000 20,000 तर याचा निकाल कधी लागणार आहे. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट येतात. त्या कमेंटच्या बद्दल आपल्याला सांगायचं आहे की जेव्हा त्यांनी पहिली डिसेंबरमध्ये ही लॉटरी जेव्हा निकाल लागणार होता पण त्या पिरियडमध्ये हे जे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली त्यामुळे ही लॉटरी पुढे ढकलण्यात आलेली आहे. जे म्हाडा मंडळाचे जे कर्मचारी होते त्यांनी सुद्धा हे तारीख मागितलेली होती निवडणूक आयोगाला. पण त्यांनी सुद्धा हे निवडणुकीचं कारण देता ही तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आता ही लॉटरी उशीर होण्याचं कारण म्हणजे आता जिल्हा परिषदच्या निवडणूक झाल्यानंतरच ते जी पुणे मंडळाची तारीख आहे ते जाहीर करतील असं सुद्धा त्यांचं एक नोटिफिकेशन आलं होतं वृत्तपत्रामध्ये. त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे आता ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर जी पुणे मंडळाची लॉटरी आहे ती त्याचा निकाल लागणार आहे 4186 घरांची. आणि हे सर्व निकाल लागल्यानंतर जी अपकमिंग लॉटरी आहे पुणे मंडळाची कोकण मंडळाची ती लॉटरी मार्चमध्ये येणार आहेत असं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं होतं. त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर असे हे सर्व लॉटरीची माहिती आपण बघितलेली आहे. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर खरंच काही माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूच असे आणखी नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.